तो प्रशांत घरत. ISPL आठवते प्रशांत घरत करता एक लॉटरीच होती, कारण प्रशांत घरत म्हटलं तर चेन्नई सिंगम या संघाद्वारे नेतृत्व करताना दिसलंय, ज्या संघामध्ये सुमित ढिकले टेनिस क्रिकेट मधला बाहुबली अशाला म्हटलं जातं. आणि त्या संघाच्या कडून कळत असताना जयेशने चांगली सुरुवात केली होती आपला कारकिर्दीला. आज खुल्या गटातील अनेक मॅचमध्ये त्या खेळाडूचा खेळ हा बहरत असतो. म्हणूनच अर्नाळा संघाकरता ती बातमी ज्यावेळेस कळली की प्रशांत घरत या खेळाडूची निवड झाली ISPL मध्ये, त्यावेळेस तिथे एक चांगलं वातावरण पाहायला मिळालं होतं. आनंदाचं वातावरण होतं, उत्साह साजरा केला गेलाय, उत्सव साजरा केला गेलाय. असा एक नामचीन खेळाडू आहे प्रशांत घरत आणि त्यांचेच बंधू जयेश घरत. जयेश घरत आणि प्रशांत घरत दोन्हीही बंधू हे सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा सुद्धा खेळताना दिसलेत. या बंधूंची जोडी फोडणं म्हणजेच एक प्रश्न उद्भवत असतो गोलंदाजाच्या डोळ्यासमोर. विशाल नाईक सरांचा इशारा आलाय, मॅचला सुरुवात होते. प्रतीक गऱ्या तयार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 15 मिनिटं दिलेत तुम्हाला पहिल्या 3 षटकांकरता आणि 3 वाजून 18 मिनिटं झाले तर मॅचला सुरुवात झाली. चेंडूला लगेचच आल्याला पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतात 4. माजी आमदार चषक चौकार. आयोजन केलाई केलाई चंद्र गावाला वाजताई नाव गाजताई वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या. सोबतच आज फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आणखीन एक अस्त्र वापरलं जाईल, ते म्हणजे रैनाल इतूरचं. तो सुद्धा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतोय. संपूर्ण भारतभर त्याचे सुद्धा दौरे होत आहेत. कोलकाता येथे त्याला सुद्धा मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं होतं खेळताना. तो आता उत्तन संघामधून खेळतायत. रजनीश 11 उत्तन विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा असा हा मॅच होतोय. धावसंख्या 4. पुढचा बॉल प्रशांत घरत लाईन मध्ये आलाय, परत बॅक टू बॅक त्याच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आलाय. 2 चौकार येत आहेत. धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोहोचली 8. या वेळेस असं वाटतं की YCB उत्तन संघाला काही वेगळे डावपेच आखावे लागतील. मॅकमिलन टप्पा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत. मॅकमिलन गोविंद यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत. अनेक चांगले खेळाडू आहेत जे सातत्य राखतायत, चांगला खेळ करतायत. ह्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं सातत्य राखावं लागेल. गोलंदाज प्रतीक गऱ्या तयार. पुढचा बॉल ओ सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. लगातारच्या 3 बॉलवर 3 चौकार आलेत. धाव संख्येला आकार आलाय. 3 चौकाराच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 12 विदाउट लॉस. आयोजन भारी हे पाहून झाली हैराण सारी. अमितादाचा आयोजन भारी पाहून झाली. क्लास 1 अगोदर ऑफ स्टंपवर आला, नंतर पुन्हा बॅकफुटला गेला. शॉर्ट सिलेक्शन अतिशय उत्तम दर्जाचा पाहायला मिळाला. सरळ बॅटने हा चेंडूला मिड ऑफच्या वरून उडवलं होतं. 4 धावा मिळाल्यात. 3 बॉलचा सामना करत 12 धावा त्याने बनवलेत. मैदानाच्या चोहे बाजूने चेंडू तो खेळतोय. रंगरंगोटी करणं फार महत्वाचं असतं. विकेटवर धाव संख्या बनवताना ती रंगरंगोटी करता आली पाहिजे. विकेट घेताना रंगरंगोटी करता आली पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याची सुद्धा रंगरंगोटी करता आली पाहिजे. कारण जन्म आणि मृत्यू यांच्यामधील जे अंतर आहे ते अंतर म्हणजेच आयुष्य. ते आयुष्य जगताना आपण सुद्धा एक चांगलं शिखर गाठायला पाहिजेत. आता शॉर्ट बॉल होता. आता म्हणू शकतो विकेट जाण्याची शक्यता. हा झेल ड्रॉप. शतरक्षकाने हा झेल सोडलाय. अभिषेक एक चांगला खेळाडू, त्याच्याकडून ही मोठी चूक. दोघेही द्विधा स्थितीमध्ये आलेत, त्यामुळेच ही चूक झाली. नुकसान झालंय फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. 2 धाव मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाव संख्या पोहोचली ती 14 41. हे तुम्ही बघू शकतायत.
ओ बॅटच्या वरच्या एजला लागलाय, पुल करायचा होता बॅटरला ह्या शॉर्ट बॉलला. बराच वेळ चेंडू हवेत होता. कॉलिंग फार महत्वाची होती. ती भागीदारी शतरक्षकांची व्हायला पाहिजे होती. दोघांमध्ये ती भागीदारी झाली नाही आणि हे मोठं नुकसान. तिथे खेळाडू सुद्धा थोडंसं दुखापतग्रस्त होतोय आणि त्यामुळेच सर्व खेळाडू टीमचे जात आहेत. आमचे डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये गेलेत. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 14 धाबा. 2 बॅटर सुद्धा त्याची चौकशी करण्याकरता जात आहेत. याआधी सुद्धा तसंच दृश्य आपण पाहिलं होतं. ड्रीम 11 माझिवडा आणि चॅम्पियन कांदिवली या 2 संघादरम्यान. म्हणजेच बघा, हाच तो क्रिकेटचा खेळ आहे जिथे जात ना पात बघितलं जाते, जिथे ना धर्म बघितलं जातोय. फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेटच बघितलं जातोय. हीच खरी मित्र आणि हेच खरे मैत्रपूर्ण भावनेने जपलेले संबंध आपल्याला दिसून येत आहेत. माणुसकीचं एक वेगळं नातं जोडणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा धावपळकावर लागले जातात त्या 14 धाबा. जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध रजनीश 11 उत्तनाचा मॅच आहे. जास्त दुखापत जर असेल तर अर्थातच तो खेळाडू त्या ट्रीटमेंट करता बाहेर घेऊन गेलं तर बरं होईल, जेणेकरून आयोजकांचा सुद्धा वेळ वाचेल आणि त्या खेळाडूला योग्य ती ट्रीटमेंट दिली जाईल. आमचे गुणलेखक या ठिकाणी सज्ज आहेत. विशाल भोईर आणि त्यांचे सुपुत्र भार्गव भोईर हे सुद्धा सातत्याने येत आहेत. त्यांच्या पप्पांकडे पाहत आहेत, चौकशी करत आहेत. कारण आज बघितलं तर चांगला लेखाचोखा, चांगली माहिती त्यांच्याकडून आम्हाला पुरवण्याचं काम ते करत असतात. दुसऱ्या बाजूला JTC आहेत. JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आणि त्यांची टीम चांगलं काम करत आहे. प्रीत पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये संकेत याला तुम्ही बघितलाय. एक महत्त्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे. अभिमन्यू स्पोर्ट जोचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025चा हा रणसंग्राम आपला भेटी करता आलाय. चर्चा अनेक स्पर्धांची आपण सातत्याने करणार आहोत. काही दिवसानंतर तुम्ही या जोचंद्र नगरीमध्ये पत्तू पॅकर्स आयोजित बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आणखीन एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा बघणार आहात. कार्यसम्राट माजी आमदार चषक 2025चा तो रणसंग्राम असेल. 1 ते 4 एप्रिल रोजी एक गाव एक संघांना प्राधान्य दिलं गेलंय आणि 5 एप्रिलचा जो दिवस असेल त्या 5 एप्रिलच्या दिवसामध्ये सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस तुम्हाला डे नाईट क्रिकेटच्या त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1,50,000. द्वितीय पारितोषिक आहे ते 75,000 रुपये आणि भव्य दिव्य असे आकर्षक ट्रॉफी असेल. तृतीय पारितोषिक असेल 30,000. चतुर्थ पारितोषिक असेल 30,000. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग जर दर्शवायचा असेल तर या स्पर्धेची जी प्रवेश फी आहे ती 16,000 रुपये ही प्रवेश फी आहे. मॅन ऑफ द सिरीज करता एक बाईक असेल, 2 व्हीलर गाडी असेल. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज याकरता सायकल सुद्धा असेल आणि अनेक आकर्षक पारितोषिक या ठिकाणी तुम्हाला त्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. डे नाईट क्रिकेटची स्पर्धा असेल. मोठ्या संख्येने आपण सहभागी व्हा. दुपारी 2 वाजता त्या स्पर्धेतील प्रत्येक मॅच हा स्टार्ट होईल. चांगली माहिती आमच्यापर्यंत दिली गेली होती. पुन्हा आपण वळतोय. आता फिल्डर सुरक्षित आहे आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रतीक मात्र सुरक्षित नाही. 4 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केलाय तर 14 धाबा. 20 लाखाची स्पर्धा खेळणारा एक मात्र खेळाडू उत्तर विभागामधून प्रतीक गऱ्या आणि त्याच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. स्ट्रायकिंगकडे बॅटर प्रशांत घरत. धोकादायक खेळाडू पुन्हा एकदा मॅनामधून तलवार काढतोय. स्कोरलेग रिजन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. प्रॉपर टायमिंग नव्हतं तरी सुद्धा एक धाव मिळाली प्रशांत घरत या खेळाडूला. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली ते 15 वर. अनपेक्षितरित्या उसळी घेणारा हा चेंडू दिसला आणि त्याला त्वरित पीक करण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत घरत या खेळाडूने. 5 चेंडूंमध्ये 15 धाबा त्याच्याच आहेत आणि आता प्रथमतः जयेश घरत समोर जाईल. सुप्रीमो सारखी स्पर्धा जयेश हा खेळाडू सुद्धा खेळताना दिसलाय. म्हणजेच अशा खेळाडूंवर जास्त नजरा असतात. त्यांनी केलेलं कार्य ते कधीच नाहीसं होत नाही. त्या कार्याची चर्चा होते आणि ती चर्चा कॉमेंट्री बॉक्स मधून सुद्धा आम्ही करत असतो. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला मिड विकेटच्या दिशेने खेळून काढले. छत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळते 4. माजी आमदार चषक चौकार. या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा आम्ही दादा
धावसंख्या 19 झाल्या आणि बरोबर 19 नंबरचं हे गीत आलंय. आजचा वार, आजचा दिवस 19 मार्चचा आणि 2 वेळा हा घटनाक्रम आपल्याला पाहायला मिळाला. 19 मार्च म्हटलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री अमित केदारनाथ पाटील साहेबांचा वाढदिवस आहे. अमित दादांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं बरेचसे त्यांचे जे चाहते आहेत, समर्थक आहेत, ते भेट देण्याकरता अतिथी कक्षामध्ये आपण सकाळपासून बघितलेत. आज सकाळपासून अनेक केक सुद्धा कापले गेलेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये तीच मोठी गर्दी या अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतील आमच्या मान्यवरांची. पहिले षटक संपल्यानंतर धाबा लागले जात आहेत. त्या बिनबाद नाबाद 19 धाबा चांगली सुरुवात केली आहे. 19चा आकडा जसा अमित दादांकरता महत्वाचा आहे तसाच वीरेंद्र सहवाग यांच्या जीवनामध्ये सुद्धा हा महत्वपूर्ण आकडा आहे. कारण वीरेंद्र सहवाग यांनी ज्यावेळेस टेस्ट क्रिकेटला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या होती 319. एक दिवस मॅच मध्ये सचिन तेंडुलकर सरांनी म्हटलं होतं की माझ्यानंतर माझा रेकॉर्ड कुठल्या तरी भारतीय खेळाडूनेच तोडला पाहिजे आणि तो खेळाडू होता वीरेंद्र सहवाग. त्यांची धावसंख्या होती 219 धाबा ज्या त्यांनी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध बनवल्या होत्या. आणि तदनंतर T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वीरेंद्र सहवाग यांची धावसंख्या होती 119. म्हणूनच त्यांच्या जर्सीवर 19चा आकडा आपण नेहमीच बघायचो. जसा आज महत्वपूर्ण आकडा आहे अमित दादा पाटील साहेबांकरता हा 19चा. आता मॅकमिलन गोविंद गोलंदाजी मार्गावर येत आहेत. मॅकमिलन गोविंद आलेत पुढील षटक टाकण्याकरता. ऑप्शन चांगले आहेत. पहिले षटक त्याकरता तुम्ही खर्च केलेत या ठिकाणी 6 मिनिटं. त्यामुळेच तुम्हाला अजूनही 9 मिनिटं आहेत. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 2 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मॅकमिलन गोविंद तयार. हो, फक्त मनगटाच्या मदतीने हलक्या हाताने ढकलून दिलं. एकदा मिळाली हे चातुर्य आहे. एखाद्या मोठ्या खेळाडूने दिलेला हा सन्मान आहे. कारण बघितलं प्रशांत घरत हलक्या हाताने फक्त फ्लिक करतायत, 1-2 धाव पूर्ण करतायत आणि 2 धावांची संघाच्या धावसंख्येत बदल घडून आणतायत. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. दोन्ही खेळाडू टेनिस विश्वामध्ये गाजलेले आहेत. मॅकमिलन गोविंद आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत घरत. पुढचा बॉल इनसाइड आउट, बॅकफुटला गेलाय, मजबूर केलाय. मोठा फटका जो आहे तो फटका मोठा खेळता आला नाही बॅटरला या चेंडूवर. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 2 बॉलची समाप्ती. धावा लागल्या जातात त्या 22 धाबा. संकट जी काय आले त्या संकटाने जिद्दीने तोंड द्यावं लागेल. कारण ही भागीदारी जरी भारी भक्कम होत असेल तर एक वेगळी आखणी आखायला पाहिजे फिल्डिंग करताना YCB चौक या संघाने. 2 पंच सुद्धा सूचना देत आहेत. तर वेळेचं जे बंधन आहे ते सुद्धा तुम्हाला पाळायचं आहे. विशाल नाईक आणि हितेंद्र भोईर हे 2 पंच या स्पर्धेकरता जुडलेत, या मॅच करता जुडलेत. याआधी विरल नायर आणि अजित म्हात्रे सरांना आपण बघितलं आणि पहिले 2 दिवस ललित भोईर सरांना सुद्धा पाहिलं होतं. एक महत्वपूर्ण गाव म्हणजे जुचंद्र गाव आहे आणि या जुचंद्र गावामध्ये टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा होत असतात. जणू काही क्रिकेटची पंढरीच आहे. इतर ठिकाणच्या स्पर्धा संपतायत परंतु या जुचंद्र नगरीमधील क्रिकेटच्या स्पर्धा काही संपत नाही. प्रत्येक दिवशी क्रिकेटच्या मॅच. ऑफ स्टंपच्या जास्त अधिक बाहेर निघणारा बॉल होता. जयेशने पाहिलं, लगेचच त्या चेंडूला सोडून दिलं. व्हाईट बॉलचा इशारा हितेंद्र भोईर सरांचा आलाय. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली ती 23 वर. 2 बॉलची समाप्ती. भागीदारी तोडण्याकरता एक वेगळं यंत्र तर वापरावंच लागेल कारण अजूनही भागीदारी भारी भक्कम झाली आहे. आता 3 स्टंप दाखवले होते बॅटरने आणि चांगलं शॉट सिलेक्शन. चेंडूला फ्लिक केलं होतं. चेंडू फाईन लेगच्या दिशेने वळताना दिसला. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत नाही. एका धाब्यावर समाधान मानतायत. एका धाब्याची धावसंख्या पोहोचली ती 24 वर. आज आपण प्रशांत घरत या खेळाडूला बघतोय. याचं कारण की हॉट डे आहे, अन्यथा तो इथे अवेलेबल नसता त्यांच्या टीम मध्ये. धावसंख्या धावपळकावर पोहोचली जाते ती 24 वर. सातत्याने बिझी शेड्यूल असतो या खेळाडूचा. कधी कधी हा खेळाडू आज रत्नागिरी येथे खेळताना दिसेल तर उद्या लगेचच कोलकाता येथील त्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतोय. ही गोडदोड त्याची सातत्याने सुरू आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. चुकलाय बॅटर चुकलाय, हुकलाय. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफळकावर आहे ती 24 धाबा. मॅच तुम्ही बघतायत. रजनीश 11 उत्तन विरुद्ध
जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा असा. नॉन स्ट्राईक इन कडून लगेचच त्यांचे बंधू जयेश आलेत, काहीतरी सल्ला देतात त्याला. दोघांमध्ये चांगली ही अंडरस्टँडिंग बघायला मिळतोय, समझोता बघायला मिळतोय, भागीदारी सुद्धा चांगली वाढलेली आहे. ओ ह्या चेंडूला हुक करायचं होतं, चेंडू फाईन लेग रिझन मध्ये, आणि अर्थातच या ठिकाणी जो स्पीड होता, वेग होता चेंडूचा, तो वेग कमी झालाय, गती कमी झाले. एक धाव मिळाली, एका धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 25 धावा. सतावलंय मॅकमिलन गोविंदने या षटकामध्ये बॅटरला. विकेट प्राप्त झाला नाही अजूनही रजनीश 11 उत्तम संघाला. भागीदारी चांगली झाली जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा टीमची. मागच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा राजावळी येथे खासदार चषकात 49 धावांची भागीदारी या दोघांनी मिळून पहिल्या विकेट करता केली होती, आणि तो एक रेकॉर्ड पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मार्गावर मॅकमिलन तयार. या षटकातील शेवटचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, मिड विकेटच्या दिशेने चेंडू उडतोय. एक धाव मिळाली, दुसरे धाबे करता दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा. विकेटचं पतन होऊ शकतं, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघांनीही 2 धाव पूर्ण केल्यात. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागले जात आहेत. 27 धावा, बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 27. आज मात्र एका खेळाडूची कमी अर्थातच एका खेळाडूची अर्थातच कमी जाणवत असेल ते फिल्डिंग करताना, कारण अभिषेक गोलंदाजी मार्गावर येत आहेत. अभिषेक गोलंदाजी मार्गावर येत असताना तो पहिला ब्रेक थ्रू मिळून देईल काय? दोन्हीही बॅटर जे आहेत ते सातत्याने चांगली कामगिरी करतात, त्यामुळेच हेच कॉम्बिनेशन ठेवलंय. उजव्या आणि डावऱ्या हाताच्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये धाडलंय. सतवतात आहेत गोलंदाज आणि पूर्णतः दबाव प्रेशर निर्माण केलाय बॅटिंग करत असताना जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा टीमने उत्तम संघावर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता अभिषेक पाटीलचा, मिडॉन मध्ये चेंडूला खेळून काढलं. एक धाव मिळाली प्रशांत घरत या खेळाडूला. ब्लॅक होल मध्ये हा चेंडू टाकला होता. ब्रह्मास्त्राचा मारा केलाय आणि ते ब्रह्मास्त्र सुद्धा निकामी करण्याची शक्ती आतापर्यंत प्रशांत घरत याच्याकडे आहे. एक धाव मिळाली, धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा संघ बॅटिंग करतोय. 28 रन्स ऑन द बोर्ड. रैना लितुल हा खेळाडू मला दिसत नाही, म्हणजेच तो सध्या दुखापतग्रस्त आहे, दुखापतग्रस्त झालाय, त्यामुळेच त्याच्याकडे हे षटक कदाचित असतं. आणि आता मात्र अभिषेक पाटीलला ते षटक टाकण्यासाठी आमंत्रण दिलंय. फुलटॉस बॉल होता, चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोळावला गेलाय. चेंडू सीमारेषे पार, मिळत धबच्चर. माजी आमदार चषक, दमदार चषक, चौकार. बॅटर रिव्ह्यू नसेल, लक्षात घ्या. थँक्यू प्रशांत आणि जयेश, तुमच्या माहिती करता बॅटर रिव्ह्यू नाही. पंचांना जर वाटलं तर ते या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती देऊ शकतात, त्यासाठी तुम्ही आर्ग्युमेंट्स करू नका. 10 बॉलमध्ये प्रशांत खेळतोय वेसवर, 4 मध्ये 11 धाब्यावर खेळतोय बॅटर जयेश. धावसंख्या धाव फलकावर पोहोचली आहे ते बिनबाद 32 धावा. रजनीश 11 उत्तम संघाविरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा टीमची ही चांगली घोडदौड, चांगली वाटचाल आहे. कठीण भागीदारी या ठिकाणी होताना दिसतंय, कठीण भागीदारी आहे. आदरणीय जितेंद्र कांतीलाल पाटील सरांचे या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेसाठी 3 दिवस जे पाहण्याची व्यवस्था केलंय
पाणी पुरवठा मंत्री बनलेत, एक चांगले उद्योजक आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था चालत ते व्यक्तिमत्व जितेंद्र पाटील साहेबांना तुम्ही या अतिथी कक्षामध्ये बघतायत. वेलकम वेलकम वेलकम. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. मॅच कडे आपण वळतोय. वेळ सुद्धा आपला जास्त वाया जातोय, खर्च होतो, त्यामुळेच सपोर्ट करा. ओहो, या स्पर्धेमध्ये आणखीन एक अजूनही खेळाडूंना युवा खेळाडूंना लाजवण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, अजूनही चांगलं क्रिकेट ते खेळतायत. जवळजवळ 68-67 वर्ष झाले तरी चांगला फिटनेस त्या खेळाडूंचा किशोर आत्माराम पाटील साहेबांचं आगमन झालंय. आमचे हे मान्यवर आहेत ज्यांनी या स्पर्धेकरता रोख रक्कम 11,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. आता मैदानाच्या आतून इनसाइड आउटचा पटका खेळायचा होता आणि इथे बघा, एक तर तुमची जी लय असते ती लय मध्ये तुम्ही असतात आणि अशा वेळेस ही चर्चा केल्यानंतर तुमची लय बिघडली, विकेटचं पतन झालंय. जयेश घरत या खेळाडूला परत जावं लागतं. पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय अभिषेक पाटील या गोलंदाजाने. गॉन. चांगला झेल टिपलाय, रिप्ले मध्ये सुद्धा दाखवलं गेलंय. आणि आता नवीन बॅटर गेला मकरंद. धावसंख्या 32 आहे, 32. तिसऱ्या षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. याआधी सकाळच्या सत्रामधील 2 लढती जिंकून पुढील फेरीमध्ये दाखल झालेत उत्तन बॉयज उत्तन हा संघ. जितू याला लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला जितेश गौरी या खेळाडूला. उत्तन बॉयज उत्तन संघाने ती बाजी मारले आणि पाहूया आता ह्या मॅच मधून कोणता संघ बाजी मारेल, कारण ह्या मॅच मधून जिंकणाऱ्या संघाला चॅम्पियन कांदिवली संघाविरुद्ध लढावं लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकात. नवीन बॅटर मकरंद. खेळायचं होतं ऑन साइडला, चेंडू जातो ऑफ साइडला. जायचं होतं पुण्याला, गाडी निघाली ठाण्याला. झालंय अपघात, विकेटचं पतन. गॉन. एक तरी यॉर्करचा मारा करायचा होता आणि तो फुलटॉस बनला, परंतु वेग भन्नाट होता, त्यामुळेच त्या वेगापुढे बॅट फिरवताना बॅटरला तो त्रास झाला आणि बॅट फिरली तेही विरुद्ध दिशेने. चेंडू गेला आणि त्यामुळेच हे मोठं नुकसान झालंय. गोल्डन डकवर मकरंदा खेळाडू बाद झालाय. एकही चेंडूचा सामना त्यांनी केला नाही. 2 धक्के लगातार लागले गेलेत आणि आता कॅप्टन विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. धावसंख्या आहे ती 32 धावा 32. 10 वर 20 धावसंख्येवर खेळतोय प्रशांत घरत हा खेळाडू. विघ्नेश हा सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 2 वर 32. दोघांनी मिळून पहिल्या विकेट करता 32 धावांची भागीदारी केली. आता विकेट हॅट्रिकवर आलाय गोलंदाज अभिषेक. अभिषेक इज ऑन विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेमधील विकेट हॅट्रिक आजच्या दिवसात पूर्ण करणारा गोलंदाज म्हणजेच अभिषेक पाटील. अभिषेकने लावलाय अभिषेक. विकेट डाऊन. गॉन. हे पाहून झाली हैराण सारी, अमितादाचा आयोजन भारी. पाहून झाली हैराण सारी, वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई अमितादाचा या चंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा. म्हणूनच आपण नेहमीच म्हणत असतो विशाल, कॉन्सन्ट्रेशन कंट्रोल हे फार महत्वाचं असतं. कारण तो वेळ जो गेला जी त्यांना रिदम मिळाला होता, जो रिदम पकडला होता धावा बनवण्याकरता, दोघांनी मिळून 32 धावांची भागीदारी केली होती आणि अशातच जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये भरपूर वेळ गेला आणि त्याचं नुकसान आता भोगावं लागतंय जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा संघाला असं मला वाटतंय. 2 षटकं 5 बॉलची समाप्ती. विकेट हॅट्रिक सुद्धा झाली. धावसंख्या 32. या स्पर्धेमधील ही जी विकेट हॅट्रिक आपण बघतोय पहिलीच विकेट हॅट्रिक आहे आणि ती विकेट हॅट्रिक जाते अभिषेक पाटील या गोलंदाजाच्या नावावर, जो खेळाडू आहे YCB उत्तन संघाचा.
धाव संख्या आहे ती 32 धाबा. तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथम आलाय. कॅप्टन सुद्धा 0 या धाव संख्येवर बाद झाला. मकरंद सुद्धा 0 या धाव संख्येवर बाद झाला. प्रशांत घरत अजूनही चांगले बॅटिंग करतोय. टॅलेंट आहे. एक वेगळं तंत्र त्याचं बॅटिंगचं पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा आता चेंडू पायावर आदळलाय. ओहो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकही धाव मिळत नाही. हा डॉट बॉल गेलाय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. गुड बॉलिंग. एक अतिशय चांगलं उत्तम दर्जाचं षटक टाकताना दिसलंय अभिषेक पाटील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीमची धाव संख्या झाली आहे ती 32 धाबा. 3 गडी बाद 32. संकट आलेत. या संकटामधून सापडेल, संकटामध्ये जे नाव सापडलेत आणि या नावेला किनारा लगत नेण्याची तयारी दाखवणारा एखादा खेळाडू जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीम मध्ये सापडेल काय, ही चर्चा आपण करणार आहोत. सध्या अभिषेक याचे जर आपण गोलंदाजी अनालिसिस बघितली तर त्यांनी फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केलेत आणि 3 विकेट मिळवलेत. हे दाखवलं जातं स्क्रीनवर बघू शकतायत. कॅमेरामॅन त्याच्यावरच फोकस करतायत. उत्तम दर्जाचा खेळ त्यांनी केलाय. 4 चेंडू डॉट्स टाकलेत. 5 धाबा खर्च केल्यात. इकॉनॉमी त्याचा 5चा पायला मिळालाय. 32 धाबा झालेत. 32. स्कोर इज 32. धाव संख्या 32. खूप चांगली भागीदारी झाली होती. अशा स्थितीमधून आता मात्र संकटात पूर्णतः सापडले जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीमचे खेळाडू. क्लिंटन माल्या हे नवीन गोलंदाजी मार्गावर आलेत. क्लिंटन एक चांगला युवा खेळाडू आहे. ओहो, या ठिकाणी स्विच हिट केलंय कॉम्प्लीट. आणि एकवीर मात्र स्टँड मध्ये असलेल्या प्रेक्षकांच्या स्वागत करता षटकार खेचलाय बिगी. हॅलो. काही जबरदस्त विस्फोटक रूप धारण केलं या बॅटरने. प्रशांत घरत 11 मध्ये 26 धावा बनवतोय आणि हा स्विचचा फटका त्यांनीच दाखवून दिलाय. काय चांगला बॅटिंग टान्स त्याचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता क्लिंटनने काहीतरी गतीमध्ये बदल केलाय आणि 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. 1 धाव मिळाली बॅटरला. एका धाब्याच्या साह्याने धाव संख्या पोहोचली 39 वर. 39. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. प्रशांत घरत 12 बॉलला सामोरे जात आहेत. 27 धाबा त्याने बनवलेत. ISPL सारखी मोठी स्पर्धा म्हणजेच एक चांगला प्लॅटफॉर्म त्याला मिळतोय. सातत्याने मोठमोठ्या संघामधून त्याची वर्णी लागतंय. मागच्या वर्षी सुद्धा संपूर्ण भारत भ्रमण केलंय. 7 समुद्रा पलीकडे सुद्धा हा खेळाडू सातत्याने आपल्याला दिसून आलाय आणि आज अर्नाळा विरार परिसराचं नाव तो या ठिकाणी गाजवताना दिसतोय. असा खेळाडू आहे प्रशांत. नॉन स्ट्रायकिंग कडे. ओहो, आता उजव्या हाताचा बॅटर सुद्धा दमखम दाखवतोय. ऑफ स्टंपर शफल झालाय. प्रथमने आता प्रथमच षटकार ठोकलाय. लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 6 धावा बिगी. आयोजन जितेंद्र ठाकूरच्या नावानं. बेटा दादा आहे जोडीला. घोरकाना साहेब जोडीला. धाव संख्या धाव फलकावर लागली जाते ती 45-45. प्रशांत घरत जसा चमकदार कामगिरी करतोय तसा आमचा सुद्धा झंझावत असतोय आणि आम्ही कधी काळी तो दाखवतोय. हे बॅटरने दाखवून दिलंय. पुन्हा आता ऑफ स्टंपर शफल झालाय. चांगलं शॉर्ट सिलेक्शन. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये शतरक्षक तैनात आहे. एकच धाब्यावर आता समाधान मानावं लागतं. चांगली फेकी होतोय त्या ठिकाणी प्रतीक गऱ्या या खेळाडूद्वारे. 1 धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धाव संख्या झाली 46-46. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हे शेवटचं षटक थोडंसं महागडं ठरतोय क्लिंटन माल्या या खेळाडूचं. 4 बॉल त्यांनी टाकले. 4 बॉल मधून 14 धाबा खर्च केलेत आणि त्याला गायडन्स देण्याकरता डीप मधून शतरक्षक सुद्धा येताना दिसत आहेत. कॅप्टनवर मोठी जबाबदारी असेल. फक्त नाणं फेकून चालत नाही तर आपण सुद्धा काहीतरी डावपेच आखायला पाहिजेत. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू टाकायचा होता. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक मेहनत घेत आहेत. चेंडूला अडवलाय. दुसरी धाव ठोक्याची घंटा वाजू शकेल काय, परंतु ओव्हर थ्रोचा फायदा उचलला गेलाय. 3 धावा होतात पूर्ण आणि 4थी धाव घेताना आता परतावं लागेल प्रशांत घरत या खेळाडूला.
3 धाबा होत आहेत पूर्ण. चौथी धाव घेताना प्रशांत होते बाद. 3 धाबांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 49 आणि धक्का लागलाय चौथा. 49 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 49 वर 4 गडी बाद. आमदार चषकाचं आयोजन केलंय 2 मिनिटं डीजे प्रशांत घरत. बघू शकतात तुम्ही त्याला फेम मध्ये जेटीसी लाईव्ह द्वारे हे थेट प्रक्षेपण. 1 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं स्ट्राईक रेट जर बघितला तर आपण 230.777 त्याचा स्ट्राईक रेट. 13 बॉल मध्ये 30 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळतंय. एक मोठी खेळी आपल्या संघाकरता तो खेळताना दिसलाय. आता न्यू बॅटर इन. नवीन बॅटर रोहित आलाय. प्रथमने सुद्धा एक चांगला फटका खेचलाय. रोहित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धाव फळकावर आहे ती. स्कोर इज 49. धावसंख्या 49. 30 धावांचं योगदान प्रशांत घरत या खेळाडूसह नेहमीच त्यांचा मोठा वाटा असतो, सिंहाचा वाटा असतो. प्रत्येक खेळाडूने अशीच कामगिरी केली तर ते सुद्धा पुढे जाऊ शकतात. आणि ISPL सारखा प्लॅटफॉर्म जर तुम्हाला त्या ठिकाणी गाठायचा असेल तर सातत्य राखणं गरजेचं. मोठा फटका चेंडू हवेत आहे. हवेच्या विरुद्ध दिशेने हा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक करतो प्रयास परंतु त्याचा प्रयास पूर्ण होत नाही. मिळत आहेत बॅटरला 6 धाबा. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 55 धाबा आणि 56 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय रजनीश 11 उत्तन या संघासमोर. 56 इज द टार्गेट. ही मॅच हा समरे आपण बघतायत. रजनीश 11 उत्तम संघ ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्यावेळेस प्रतीक यांनी एका षटकामध्ये 19 धाबा खर्च केल्यात. 2 जी षटकं आपण बघितली मॅकमिलन आणि अभिषेकची त्या 2 षटकांमध्ये फक्त गोलंदाजाने 12 धाबा खर्च केल्या. आणि क्लिंटन माल्या हा खेळाडू एका षटकामध्ये 23 धाबा खर्च करताना दिसलाय. हा एक गोलंदाजी अनालिसिस बघितलं. बॅटिंग कशी झाली ते आपण पाहूया. प्रशांत घरत रनआउट झालंय. 13 बॉल मध्ये 30 धावांचं योगदान. पहिल्या विकेट करता 32 धावांची भागीदारी. एक कॉन्ट्रीब्युशन त्यांचं पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर जो प्रथमेश बघितला. प्रथमला पाहिलं आपण 4 बॉलचा सामना केला. 13 धावांचं त्याचं योगदान इथे दिसलंय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 55 धावा बनल्या गेल्यात 13.75च्या सरासरीने. आणि आता 56 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील आणखीन एक नामवंत समालोचक निशांतजी पाटील. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा. गाजताई आम्ही दादाचा या चंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमनू संघाचा.
थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025 चा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू असलेला सामना एका बाजूला जर पाहिलं तर रजनीश इलेव्हन उत्तम संघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर जीवदानी अर्धाला, या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये रजनीश इलेव्हन उत्तम या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. प्रशांत गरजच्या बॅटमधून 30 धावा, जयेश गरजच्या बॅटमधून 11 धावा आणि मकरंद पाटीलला फारसं योगदान या मॅच मध्ये देता आलेलं नाही. यंदाच्या हंगामामध्ये मकरंद पाटील भन्नाट फॉर्मामध्ये होता, परंतु या मॅच मध्ये तो लवकर बाद झाला आणि प्रथमेशच्या बॅटमधून 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाचा कॅप्टन त्याने देखील चांगला प्रयत्न केला, परंतु मॅकमिलन गोविंदची गोलंदाजी चांगली राहिली होती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर प्रतीक गऱ्यानं तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मॅकमिलन गोविंद यांनी 8 धावा खर्च केल्या. अभिषेक पाटीलची गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या आणि केवळ फक्त 5 धावा खर्च केल्या, परंतु क्लिंटनच्या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. म्हणजेच काय सर्वात महागडं षटक आपल्याला क्लिंटनचं पाहायला मिळालं आणि त्या षटकामध्ये तब्बल 23 धावा त्यांनी खर्च केल्या. आज जर पाहिलं तर रायनल इतूर संघामध्ये दिसलेला नाही आहे, त्यामुळे क्लिंटन वरती जबाबदारी सोपवली. पंच अधिकृत इशारा करते सामन्याला होते सुरुवात. विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिलाच बॉल या मॅच मध्ये अमित तांडेल बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि इथे जर पाहिलं तर काय घडलंय आणि ते फलंदाज बाद, हिट विकेटच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. मोठी विकेट मॅकमिलन गोविंद इथे बाद झाला. ऍक्शन रिप्ले पाहावं लागेल, भरपूर इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले. खरं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि अगदी यष्टांच्या क्लोज होते, चॉप करण्याचा प्रयत्न केला होता आणि हिट विकेटच्या स्वरूपात इथे मोठी विकेट मिळाली. मॅकमिलन गोविंद इथे बाद झाला. स्वतःवरती निराश असेल खरं तर इथे तो बाद झाला या मॅच मध्ये. थँक्यू. अगदी जर पाहिलं तर खूप क्लोज होते विकेट सोबत आणि तिथून जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न फलंदाज मॅकमिलनने केला होता आणि हिट विकेटच्या स्वरूपात इथे बाद झालेत. नवीन फलंदाज क्लिंटन मैदानावरती दाखल झालेला आहे. रंगनाथ देशमुख यांच्याकडून अमित दादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा ते पाहतायत, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय क्लिंटनच्या बॅटमधून. त्या ठिकाणी जर पाहिलं तर डीप कव्हरला फिल्डर येत आहेत. चेंडूला स्टॉप केलं आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा मिळतील. अमित तांडेल एक मोठा गोलंदाज आहे, चांगल्या धाटणीचा गोलंदाज, अगदी कित्येक वर्षे झाले आणि इथे जर पाहिलं तर अर्नाला संघाची तो सेवा करतोय आणि त्याच्याकडे षटक क्रमांक पहिलं आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मॅकमिलन गोविंदची विकेट देखील पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. खोलात टाकला होता, फ्लिक केलाय, चेंडूला फक्त दिशा दिली आणि त्या ठिकाणी डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सेकंडचा कॉल केला होता परंतु सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. अभिषेक पाटील एक महत्वाचा खेळाडू आहे आणि खरं तर आज जबाबदारीनं त्याला बॅटिंग करावी लागेल. जबाबदारी ही तुमची वय पाहून येत नाही, परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते आणि अभिषेक पाटील या खेळाडूचे खांदे मजबूत आहेत आणि आज त्याला खऱ्या अर्थानं जबाबदारीनं या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. अमित तांडेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, कमी गतीनं हा चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता आणि इथे चेंडू आलाय डॉट. अभिषेकला शांत ठेवलं. खरं तर 56 धावांचं मोठं टार्गेट आहे, त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे, परंतु या षटकामध्ये धावा येत नाही. अमित तांडेल जबरदस्त गोलंदाजी करतायत. खोलात टाकलाय, चॉप केलाय, अगदी चेंडूला कापलाय आणि फ्लँक स्लीप मध्ये फिल्डर होते. फक्त सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. वैविध्यपूर्ण विविधता गोलंदाजाकडे पाहायला मिळाली आणि प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय.
हो, यावेळेस आडव्या बाटण्या केल्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. क्लिंटन भरपूर मोठा संघर्ष करतोय परंतु इथे बॅकअप खराब राहिलं आणि लेगबाईच्या स्वरूपात इथे 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 56 धावा या मॅच मध्ये बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी रजनीश 11 उतन संघाला आणि पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा म्हणजेच काय येणारे 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवातीच्या 3 षटकावरती जर विचार केला तर जबरदस्त कामगिरी रजनीश 11 उत्तम संघाची राहिली होती. खरं तर प्रतीक गऱ्याच्या पहिल्या षटकामध्ये 19 धावा, तदनंतर मॅकमिलन गोविंदनं 8 धावा खर्च केल्या. तदनंतर जर पाहिलं तर अभिषेक पाटीलनं देखील भरपूर कमी धावा खर्च केल्या होत्या परंतु क्लिंटनच्या षटकामध्ये आलेल्या 23 धावा आणि तिथून जर पाहिलं तर भरपूर मोठं टार्गेट सेट झालं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या मॅच मध्ये येणारे 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. एका बाजूला प्रशांत गरत, खरं तर ब्रँड ऑफ अर्नाला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. खरं तर अर्नाला गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूने केले ना तोच खेळाडू आज जुचंद्रच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो प्रशांत गरत आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ अर्नाला खेळतो. या मॅच मध्ये येणारे 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती अभिषेक पाटील. या मॅच मध्ये जे काय करायचं असेल ना तर अभिषेक पाटीलच करावं लागेल कारण तो देखील एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे. त्याच्याकडे देखील प्रचंड क्षमता आहे परंतु आज खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण आयुष्यात एकदा का स्वतःला सिद्ध केलं ना की संशयाने पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात आणि या मॅच मध्ये अभिषेकला अगदी तेच करावं लागेल. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. जीवदानी अर्धाला संघ कारण आणखीन काही सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. एक सेमीफायनल आणि एक फायनलचा सामना असे 2 एक्स्ट्रा सामने आजच्या शेड्यूल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे वेळ जास्त खर्च करू नका. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राऊंड विकेट आले. फुलटॉस चेंडू होता परंतु पंचांनी इथे काय निर्णय दिलेला आहे. नो बॉल बीमर चेंडू आहे म्हणजेच काय एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि अभिषेकला या चेंडूवरती मोमेंटम क्रिएट करता येईल या मॅच मध्ये. त्यासाठी मोठा फटका एक्झिक्यूट करावा लागेल. 49 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. राऊंड विकेट गोलंदाज तयार. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता गॅप मध्ये खेळलं त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आलेत काऊ कॉर्नर फेस वरून. एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू गॅप मध्ये जाईल परंतु इथे जर पाहिलं तर बॅकअप नाहीये आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळत आहेत असंच म्हणावं लागेल. तब्बल 6 धावा या चेंडूवरती. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. विघ्नेश यांनी चेंडूची फेकी केली होती परंतु बॅकअप नव्हतं. प्रशांत गरतला बॅकअप नव्हतं आणि तिथून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. तब्बल 6 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. स्विचिटचा फटका गॅप मध्ये खेळलाय. वॅकंट एरिया आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का. हो गेलाय. बॉल सीमारेषा पार येतोय चौकार. अमित पाटीलचं हे आयोजन जुचंद्र गावाची आहे हुशान. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. फॉलिंग स्विचिटचा फटका पाहायला मिळाला फलंदाज अभिषेकच्या बॅटमधून. खूप सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. येणारे 16 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. रजनीश 11 उतन या संघाला. अभिषेक पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. मागील 2 चेंडूवरती त्याच्या बॅटमधून धावा आले त्या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद. बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला अभिषेक पाटील. यावेळेस देखील फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि इथे 2 धावा. फिल्डिंग थोडीशी खराब राहिली.
असंच म्हणावं लागेल, कारण 56 धावांचं मोठं टार्गेट आहे. आणि जीवदानी अर्नाला संघ या मॅच मध्ये जर पाहिलं तर मागील 3 चेंडूवरती फिल्डिंग खराब राहिली या संघाची आणि तिथून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 धावा. हर्षद पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय, परंतु यावेळेस लेन थोडीशी मागे खेचली आणि तिथून जर पाहिलं तर स्विचचा फटका खेळणं डिफिकल्ट होतं. अगदी फॉलिंग स्विच करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे जर पाहिलं तर चेंडूपर्यंत पोहोचलेच नव्हते. इथे चेंडूवर आहे डॉट. अभिषेक पाटील सातत्याने स्विचचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, इम्प्रोव्हायझेशन दाखवतोय आपल्या फलंदाजीमध्ये, परंतु धावा येत आहेत त्याच्या बॅटमधून. राऊंड विकेट. यावेळेस फक्त चेंडूला हलक्याशा हाताने फक्त टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, सेकंडचा कॉल केलाय. तिथे क्लिंटन थोडे मागे राहिले, धावबाची संधी आहे, परंतु इथे काय केलंय हर्षदनं, अगदी चेंडू हातामध्ये घेतलाच नव्हता आणि यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि इथे 2 धावा कंप्लीट करतोय अभिषेक पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. येणारे 13 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. खरं तर इथून देखील हा सामना जर पाहिला ना तर दोन्ही संघांच्या बाजूने आहे असंच म्हणावं लागेल, कारण अभिषेक पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा पल्लव येत असतील रजनीश इलेव्हन उत्तम संघाच्या, कारण अभिषेक पाटील अशा कंडिशन मध्ये कशी बॅटिंग करायची आहे ना त्याला ठाऊक आहे आणि अगदी तो खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. सातत्यानं स्ट्राईक ठेवण्याचा त्याने प्रयत्न केलाय आणि त्याच्या बॅटमधून या षटकामध्ये धावा येत आहेत. म्हणजेच काय एक चांगला खेळ पाहायला मिळतोय अभिषेकच्या माध्यमातून. 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. आतापर्यंत 5 चेंडू टाकले त्या षटकामध्ये हर्षदनं, अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज हर्षद राईट आर्म. राऊंड विकेट. स्विच करण्याचा प्रयत्न, हा फटका फसलाय. स्वतःवरती निराश असेल अभिषेक पाटील, कारण या षटकावर 2 चेंडू डॉट आले त्याच्या माध्यमातून आणि त्या दोन्ही चेंडूवरती धावा येणं गरजेचं होतं, परंतु स्वतःवरती निराश दिसला आणि इथे चेंडूवाला डॉट. आणि ज्यावेळेस जर पाहिलं ना तर आराध्य 11 अर्धाला संघ बॅटिंग करत होता ना तेव्हा या संघाने 26 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर केल्या होत्या आणि रजनीश इलेव्हन उत्तम संघाने 21 धावा केल्यात, म्हणजेच कुठेतरी 5 धावा हा संघ मागे आहे. खूप चांगलं टेलिकास्ट जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड अपडेशन त्यांचं पाहायला मिळतं आणि इत्तंभूत माहिती त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते जेटीसी युट्यूब चॅनलवरती. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच फिल्डिंग सेटअप करा. अर्नाला संघ येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा इथे बनवायच्या त्या मॅच मध्ये. तब्बल 35 धावा, 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 21 धावा धावफलकावरती जोडल्या. अभिषेकच्या बॅटमधून धावा आलेत. मॅकमिलन गोविंद पहिल्या चेंडूवरती बाद झाला. खरं तर हिट विकेटच्या स्वरूपात तो बाद झाला या मॅच मध्ये आणि तो या स्पर्धेमधील 3रा फलंदाज ठरलाय मॅकमिलन गोविंद, कारण पहिला चेंडू त्याच्या विरोधात वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिथून जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि तिथे जर पाहिलं तर अगदी दुर्दैवी पद्धतीने तो बाद झाला या मॅच मध्ये. चला बी फास्ट, भरपूर जास्त वेळ खर्च होते. प्रथमेश प्लीज लगेच फिल्डिंग सेटअप करा, कारण यानंतर तुम्हाला जास्त षटकांचे सामने खेळायचे असतील ना तर प्लीज मित्रांनो टाइम कमी खर्च करा. अर्नाला संघाचा कॅप्टन प्रथमेश यांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय, कारण आज संघामध्ये प्रशांत घरत यांना तुम्ही पाहताय, जयेश घरत देखील पाहायला मिळाले. तदनंतर मकरंद पाटील सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. मोठमोठे षटकार मारण्यासाठी मकरंद पाटील जाणला जातो, परंतु आज पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला आणि षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आले विघ्नेश हा गोलंदाज. अग्री चषकामध्ये याच मैदानावरती जबरदस्त कामगिरी विघ्नेशने केली होती आणि त्याच्यावरतीच प्रथमेश या कॅप्टनने विश्वास दाखवला या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही क्लिंटनला पाहताय, त्याने देखील 3 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 3 धावा. हो गो यावेळेस मला तर कोलवट टप्प्याला चेंडू होता आणि इथून जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते. लोअर फुलटच चेंडू होता आणि त्या चेंडूवरती जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता क्लिंटनने. फक्त 1 धाव मिळाली आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. येणारे 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक पाटील स्ट्रायकिंग एंड वरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट.
यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय, वा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फिंगर रोल केले होते, लॅक ऑफ स्पेस. आणखीन एक दर्जेदार चेंडू विघ्नेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या मॅच मध्ये भरपूर मोठी टीम हडल झाली होती अर्नाला संघाची आणि तदनंतर विघ्नेश वरती विश्वास दाखवलाय आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रेस केलाय. ओव्हर द विकेट विघ्नेश. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू डॉट आलेत. अभिषेक पाटील स्वतःवरती निराश असेल. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो. या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, परंतु त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतोय आणि तदनंतर त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट प्राप्त केली, समोर सापडलाय आणि पायचीच्या स्वरूपात अभिषेक पाटील निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. स्वतःवरती निराश असेल अभिषेक पाटील. खरं तर त्याच्या बॅटमधून फटके येत होते, परंतु पायचीच्या स्वरूपात तो बाद झाला. थोडासा दबाव जाणवला. विघ्नेशच्या विरोधात खेळताना सुरुवातीचे चेंडू डॉट आले आणि तिथून मोठा फटका खेळणं गरजेचं होतं आणि मोठा फटका खेळत असताना पूर्णपणे लाईन मिस केली आणि समोर सापडला आणि पायचीच्या स्वरूपात ते बाद झालाय. अभिषेक नवीन फलंदाज मॅकमिलन टप्पा मैदानावरती दाखल होतोय. यावेळेस पहिला तर पूल करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकलेला नाहीये. एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं या चेंडूवरती आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या आकड्यावरती. रजनीश 11 नूतन संघ एक चांगला संघ आहे, मोठा संघ आहे, परंतु या मॅच मध्ये कुठेतरी कामगिरी त्यांची खराब राहिली असंच म्हणावं लागेल. गोलंदाजी खराब राहिली होती क्लिंटनची आणि तिथून दबाव निर्माण झाला. मॅकमिलन लवकर बाद झाला आणि कुठेतरी जबाबदारी मॅकमिलन टप्पा या फलंदाजावरती पाहायला मिळते. परंतु इथे फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लॉंग ऑफला फिल्डर आहेत आणि इथे जर पाहिलं तर चेंडूची फेकी राहिली. खराब बॅकअप चांगला आहे प्रशांतच्या माध्यमातून आणि इथे जर पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना फलंदाज मॅकमिलन टप्पा बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. नवीन फलंदाज स्वरूप मैदानावरती दाखल होते. पूर्णपणे थोडंसं जर पाहिलं तर या मॅच मध्ये धावाच येत नाही असंच म्हणावं लागेल. थोडेसे बॅकफुटला गेल्या उतन संघ या मॅच मध्ये, कारण गोलंदाजी चांगली राहिली. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 25 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चॅम्पियन कांदिवली संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. मोहन चॅम्पियन कांदिवली संघाचा कॅप्टन. यावेळेस पाहिला तर चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग रिझर्व मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 26 या आकड्यावरती. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. खरं तर धावाच बनलेल्या नाहीये त्या मॅच मध्ये. 56 धावांचं टार्गेट होतं आणि आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा विकास. खोला टाकला होता, हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी राहिल्या. खरं तर फलंदाजाची भंबेरी उडवली आहे गोलंदाजानं. मागील 2 षटकामध्ये धावाच आलेल्या नाही आहेत आणि पूर्णपणे दबाव फलंदाजांवरती जाणवतोय. इथून जिंकणं फार कठीण होऊन राहिलंय.
कारण येणारे 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता मिशन इम्पॉसिबल. खरं तर इथून सामना जिंकणं उत्तम संघासाठी भरपूर कठीण आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका फसलाय, स्वरूपनं बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फिल्डर आहे डाऊन द बॉल, त्याने पकडलाय कॅच. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. या जुचंद गावाचा, या 19 नंबर वाल्याचा, या अभिमन्यू संघाचा. आम्ही दादाचा, या जुचंद गावाचा, या 19 नंबर वाल्याचा. थँक्यू. पूर्णपणे निराश केल्या रजनीश 11 उत्तम संघाने. खरं तर सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा या सामन्याकडे होत्या, कारण दोन्ही मोठे संघ, बलाढ्य संघ, आणि दोन्ही बलाढ्य संघामध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल. परंतु निराशा केलेली आहे या मॅच मध्ये उत्तम संघाने. खरं तर दोन्ही संघ जर पाहिलं तर सागरी क्रिकेट खेळण्यासाठी ओळखले जात आहेत. खरं तर अर्नाला संघ देखील भरपूर जास्त सागरी क्रिकेट खेळत असतो आणि उत्तम संघ देखील. आणि खरं तर या दोन संघामध्ये एक चांगला सामना पाहायला मिळेल अगदी असंच वाटलं होतं. परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलाय अर्नाला संघाने. खरं तर जबरदस्त कॅप्टन्सी राहिली. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग ऑर्डर मध्ये बदल केले आणि गोलंदाजांना देखील खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज केलं. आणि खरं तर या मॅच मध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे अर्नाला संघाची. येणारे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. इथे देखील आणखीन एक चेंडू डॉट विकासच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. 27 धावांवरती आतापर्यंत उत्तम संघ थांबलाय. मॅकमिलन गोविंद पहिल्या चेंडूवरती बाद झाला आणि तिथून जर पाहिलं तर हा सामना पूर्णपणे अर्नाला संघाच्या बाजूने गेला असंच म्हणावं लागेल. कारण मॅकमिलन बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी कामगिरी चांगली करता आलेली नाही. हार्डलक टपलक रजनीश 11 उत्तम संघ, हार्डलक मॅकमिलन गोविंद, अभिषेक पाटील आपण देखील या ठिकाणी दाखल झालात आणि खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपलं नक्कीच आभार व्यक्त